हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। रक्षाबंधन स्पेशलमध्ये आज आपण केशर कोकोनट बर्फी बनवत आहोत। त्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने बनणार आहे। डेसिकेटेड कोकोनट घेतले, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी मिल्क पावडर आणि अर्धी वाटी साखर आणि थोडंसं केशर दुधात भिजवून ठेवलेलं आहे। तर सगळ्यात आधी आपण दूध घेऊन ते गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण गॅस बंद करून मिल्क पावडर टाकून घेऊया, म्हणजे त्याचे गोळे होणार नाहीत। आणि नंतर हे कोमट दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर परत गॅस पेटवून त्यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत आणि जे केशर घालून दूध करून ठेवलेलं आहे ते सुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायचे। आणि यामधली जी साखर आहे ती विरघळली आहे। आता साखर विरघळल्यानंतर आपलं खोबरं जे आहे ते मी टाकून घेत आहे। त्यामध्ये आपण एकदम नाही टाकायचं, थोडासा अंदाज घेत टाकायचं आहे, म्हणजे त्यामध्ये किती बसतं वगैरे ते अंदाज घेऊन टाकायचं आहे। तसं मी प्रमाण बरोबर दिलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही केलात तर अगदी व्यवस्थित लाडू होतील। आता हे एकदम सुकं झालेलं आहे, त्यामध्ये आपण थोडंसं 2 चमचे साजूक तूप टाकणार आहोत। त्यामुळे मिठाईला छान शायनिंग पण येईल आणि टेस्ट पण खूप छान लागेल। तर आता हे व्यवस्थित असं मिश्रण छान झालेलं आहे। थोडंसं घट्ट झाल्यानंतर आपण त्याला बाउलमध्ये काढून थंड झाल्यानंतर त्याची मिठाई बनवणार आहोत। तर अशाच मी रक्षाबंधनासाठी 2 प्रकारच्या नारळाच्या वड्या दाखवलेल्या आहेत, एक पिस्ता बर्फी आणि एक नारळाची बर्फी। नारळी भात बनवलेला आहे, परत गूळ आणि खोबऱ्याची पोळी सुद्धा दाखवलेली आहे। तर अशा सगळ्या वेगवेगळ्या भरपूर रेसिपी रक्षाबंधनाच्या आहेत, त्याच्या सगळ्याची लिंक मी तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर हे आपलं छानसं मिश्रण तयार झालेलं आहे। त्याचं आता छोटे छोटे असे गोल गोल आपण लाडू केल्यासारखे करून घ्यायचे आहेत। अतिशय झटपट आणि छानशी मिठाई आपली तयार झाली। त्यावर थोडंसं केशर चिटकवूया आणि पिस्ता लावूया। खूपच सुंदर दिसत आहेत आणि सुगंधही खूप छान येत आहे त्याचा। तर असे हे सगळे आपण मिठाई तयार करून घेतलेली आहे। अगदी लुसलुशीत मऊ असे छानसे लाडू तयार झालेले आहेत आपले। तर ह्या रक्षाबंधनासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा।